अरे तो मेला टावेल एवढा ती बायको एवढी. प्रतिबंध करून त्यांच्याकडून दहीदूध चोरून घ्यायला पाहिजे. हे काम मी स्वतः न करता माझा सेवक सुदामाला बोलून घेतो. कोण आहे तिकडे? अरे सुदामा, आपले सवंगडी कुठे आहे? सवंगडी गेले गायगुरं शोधायला. तू त्यांना बोलून घे, तर मी गायगुरे बघून येतो. बस एवढंच काम आहे? नाही, 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला चाललाय. तर त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून दहीदूध चोरून घे तू. बस ठीक, एवढंच आहे? हो. या तुम्ही. देवान तर आपल्याला एक कामगिरी सांगितली आहे, पण ती कामगिरी काय आपल्याला एकट्याच्या नावाची नाही. एक काम करतो, वाकड्याला म्हणून घेतो. वाकड्या, अरे हे वाकड्या, आलो रे आलो. अरे लवकर ये. येतोय वासराचं दूध काढतोय. का दूध काढतोय? अरे वासरू दूध देतोय. आलो हे लवकर ये. गाई घेऊन आलो मी, नदी काठाव गेलो मी. गाई घेऊन आलो मी, नदी काठाव गेलो मी. गाय बघायला बिली पाण्याला, साध खाली तराणाला भेट घेण्या सुद्धा मला. साध खाली तराणाला भेट घेण्या सुद्धा मला. गाई घेऊन आलो मी, नदी काठाव गेलो मी. गाई घेऊन आलो मी, नदी काठाव गेलो मी. गाय बघायला बिली पाण्याला, साध खाली तराणाला भेट घेण्या सुद्धा मला. साध खाली तराणाला भेट घेण्या सुद्धा मला. हा मग दूध काढाय कशाला घेतला होतास? मला काय दूध काढाय घेतला होता तर मला वाटला गाय आहे, तर होता वासरू. काय तर वासरू पण गेला, गाय एवढा मोठा ना. मग तर दूध काढाय गेला तर आचलच नव्हती. तुला याडा बिडायचं त्याला काय, गाय गेली पळून. बरं मी काय म्हणतो, देवाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. कोणाला सांगितली नाही? मला सांगितली नाही. तुला सांगितली नाही? हा मला सांगितली. तुला सांगितली नाही? वा मला सांगितली ना. जा तिकडे, तिकडे मरते. अरे वाकडे, अरे हा काय आणलाय? माझ्या बायकोचा जागा. जागा तू इकडे कशाला आणलेला? अरे तुला काय सांगू, अरे माझी बायको कुंडात आंघोळ करीत होती. अरे हा कुंडा होता टाकलेला, त्याच्या कडेला होता टावेल. अरे मला म्हटलं टावेल भरून आणला. तुला टावेल आणि परकर माझा फरक समजतो? अरे मेल्या गडबडीत हात माझ्या हाताला लागल, तो घेऊन जातो. अरे आता माझी बायको घरात कशी तरी जायची. अरे कशी जाय? अरे आता माझी बायको घरात टावेल ठेवलास ना. अरे काय टावेल ठेवलास ना? अरे तो मेला टावेल एवढा ती बायको एवढी. अरे मेले हा एवढासा टावेल, तिला अर्ध्यापर्यंत तरी पुरत नाही. तरी बायकोच्या मापाचा घ्यायचा होता तो तिला. अरे आता माझी बायको घरात. काय बरोबर काय तुझी वाट बघित बसणार आहे काय? काय
मेले काय केलीची पानं अशी धरी नाही ती संधी पकडी नाही अशी जाय ती जाय बरं वाय बरी बसणार आहे का तुझी जाय ती जायची नाही तशी केलीची पानं भरपूर गुंडाली ना आम्ही इथं ठेव हा ठेवून त्याला सांग नाही मेला तर भरावसाला पटकन द्यायला का तुला पेरणारा का फिरून बघून बरं मी काय म्हणतो येऊ काय का शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा हा हा कसा बरोबर चांगला नाव आहे आता चांगला आहे नंतर झटका येतो शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा हा तू माझी म्हैस आणि मी तुझा रेडा हा काय नाव आहे रे काय नेण्याची इच्छा आहे ऐकायची याला हा एवढासा म्हणतो चांगला घे बरं मजा करतात रे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर आणि सौरभ घोरपडे आणि प्रशांत झगड्यांचं नाव घेते मी त्यांची लवर मग आम्ही काय केला काय आता मला समाधान झालं हा अगं त्याला डोक्यावर पदर घे काय काय घेऊ अला इथं वाल पुद्या डोक्यावर पदर घे पदर हा बघ महिला एवढ्या नटून सटून आलेत ना म्हणजे पदर कोणी घ्यायचा हा पदर घ्यायचा कोणी पदर मी घेतो तू साडी नेस साडी तू नेसली म्हणजे पदर पण तू गेला म्हणजे पदर मी घ्यायचा मी घेऊन फिरू इकडे बरं ठीक आहे बरं ठीक आहे हा. नाही कसं सुरतचं प्रेम असतं ना माझ्या बरं आता महिला मंडळ ऐकायचा आता मी डोक्यावर पदर घेतला म्हणजे आता मी कोण दिसते लग तुम्ही लग तुम्ही हो लग तुम्ही म्हणजे ज्या बायका डोक्यावर पदर घेतात ना ते लक्ष्मी तुम्ही आणि त्या गोल साड्या नेसतात त्या पती बोलता पती बोलता हो पती बोलता अहो ज्या बायका गोल साड्या नेसतात ना त्या पतिव्रता आणि गाऊन घालतात त्या जाऊ दसा झालं समाधान झालं समाधान बरं, म्हातारे. बरं, तुम्ही आमच्या रस्त्या काढून सांगा मी काय म्हणतो हा, काय? वाय जरा दूध दे ना दूध हा. कोणाचं कोणाचा आहे अरे म्हणजे गाईचं पाहिजे म्हशीचं पाहिजे कोणाचं पाहिजे रेड्याचा दे दूध दे दूध म्हणजे दैजूत पुढे आम्ही द्यायचं हा. पण जर तुम्हाला जर आम्ही दैजूत दिलं नाही तर अगं पण जरासा दे पण जर नाही दिलं तर वाज दे पण दिलंच नाही नगभर दे मग तुम्ही काय करणार 2-3 थेंब दे नाही दिलं तर काय अगं करणार पण जरासा दे देणार नाही. म्हातारे हा प्याला भर देणार नाही तांब्या भर अजिबात देणार नाही मावशी सांगतो मी तुला तू ऐकून घेणार तुझ्या हातानं तू काढून देणार मावशी सांगतो मी तुला तू ऐकून घेणार तुझ्याच हातानं तू काढून देणार अशी चटक येते मला अशी चटक येते मला असा घटघट लोण्याचा गोळा मावशी देते का 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 मला मावशी सांगतो मी तुला तू ऐकून घे तुझ्या हातानं तू काढून देना अशी चटक येते मला अशी चटक येते मला असा घटघट लोण्याचा गोळा मावशी देते का 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 मला तुम्हाला एकदा सांगितलं आम्ही देणार नाही म्हणजे नाही तुम्हाला पुढे जाय दया दुधाचा माठ मी जाऊ देणार नाही मावशीनं मारलाई धनिका ग मावशी पुढे पुढे जाय दया दुधाचा माठ मी जाऊ देणार नाही मावशीनं मारलाय धनका ग मावशी पुढे पुढे जाय दया दुधाचा माठ मी जाऊ देणार नाही मावशीनं मारलाई धनिका ग मावशी पुढे पुढे जाय दया दुधाचा माठ मी जाऊ देणार नाही दादा, काय करायचं
मी काय म्हणतो, काय म्हणतोस? म्हातारी काय ऐकत काय नाही. करूया? काय करूया माहितीये? हा. रात्र झाली की म्हातारीचा काटा ते मेल्या काताकाला भेट झाला पिन लागला कशाला मारायचा? रात्र झाली की म्हातारीचा काटा करून मी सांगितलं कसं करायचं. चल मान काय होते चल आता. दही दूध लोणी घेऊन जाऊया वाटाग. दही दूध लोणी घेऊन जाऊया वाटाग. अगं या मुलीच्या या घाटामध्ये माझ्या पायाला घेतलंय काटाग. या मुलीच्या या घाटामध्ये माझ्या पायाला घेतलंय काटाग. यमुनेच्या या घाटामध्ये पायाला रुतलंय काटाग. यमुनेच्या या घाटामध्ये पायाला रुतलंय काटाग. दही दूध लोणी घेऊन जाऊया वाटाग. दही दूध लोणी घेऊन जाऊया वाटाग. अगं या मुलीच्या या घाटामध्ये माझ्या पायाला घेतलंय काटाग. या मुलीच्या या घाटामध्ये माझ्या पायाला घेतलंय काटाग. यमुनेच्या या घाटामध्ये पायाला रुतलंय काटाग. यमुनेच्या या घाटामध्ये पायाला रुतलंय काटाग. माझा घेऊन जाऊ देणार नाही तिला. दह्या दुधाचा वाला घेऊन सांगून बोलू मला. सांगून बोलूया, सांगून बोलूया. इकडे हा सगळा चाटून बसून मोकळी झाली. पुढे पुढे सांग तुम्ही कोण कोण आहात? कोण कोण आहात? मी तुदाम चुलत आणि मी अरे मी तुदाम मालकरी तुदा मी अरे काय काय बोलते? अरे मी तुदाम वाकल्या आणि चुलत आणि मी तुला काय समजतं? ह्याच्या दोन साथीदार आहेत.
बघा शोध आहे